नमस्कार. शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अनुसरून राज्यात ॲग्रीस्ट्रॅक योजना राबवण्यात येत आहे. त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी देण्याबाबत हा GR आहे. शासन निर्णयात काय म्हटले आहे त्यासाठी आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शासनामार्फत असा GR काढण्यात आलेला आहे. त्या GR बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी आता अनिवार्य करण्यात येत आहे. त्याबद्दलचा हा GR आलेला आहे. तुम्ही बघू शकता हा GR 11 एप्रिल 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. आता शासन निर्णयात काय म्हटले ते थोडक्यात बघूया. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला आता फार्मर आयडी दिनांक 15 एप्रिल पासून आता हे अनिवार्य करण्यात येत आहे. दुसरा मुद्दा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी आता अनिवार्य करण्यात आल्याने याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डाटा म्हणजेच जमीन, जिओ रेफरन्स, पार्सल डाटा आणि त्यावरील घेतलेले पिके हा कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग द्वारे ॲग्रीस्ट्रॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त तथा यांनी करावी. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे, शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी. आता तुम्हाला फार्मर आयडीसाठी आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ही माहिती आहे. तुम्ही खाली जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला GR दिलेला आहे तिथून तुम्ही वाचू शकतात पूर्ण माहिती.